आज आमच्या घरात नवीन पोस्टर लागलेत आणि ते पण कसले लागलेत ते बघा. पार्थ आता 2.5 वर्षाचा झालाय, बोलायला लागलाय, म्हणून त्याच्यासाठी हे 1 2 3 4 चे पोस्टर त्याच्या बाबांनी आणलेत. आता ही जी फ्रेम आहे ती आम्हाला फर्स्ट बर्थडेला आमच्या मामींनी गिफ्ट केली होती. ऑफिसचा दिवस आज पूर्ण स्ट्रेसमध्ये गेला, पण घरी आल्यानंतर पार्थच्या या छोट्या छोट्या किस्सी मूड फ्रेश करतो. आता इथे बाई पार्थच्या बाबांनी आणलेला बाजार निवडत होती. बाई आल्यापासून या छोट्या छोट्या कामांमध्ये बाईची खूप मोठी मदत होतीये. सोबतच यांनी आणखीन खोकल्याला औषध हे अननस आणलेलं आणि ते त्याला कापत होते. त्यात पारचा हा सगळा खाऊ, केळी, सफरचंद, खारी आणि त्यात एवढे ताज्या ताज्या पालेभाज्या. हे बघून असं वाटत होतं लगेच चिरू की काय, पण म्हटलं अगोदर देवपूजा करावा आणि मी देवपूजा करायला लागले की इथे आम्हाला लगेच पूजा करायची असती. काही गोष्टी पार्थ बघून बघूनच शिकायला लागला आणि आता देवाला पाया पडायला पण तो स्वतःहूनच लागलाय. कामाला सुरुवात करण्याअगोदर मस्त असा कोरा चहा केला. खारी बघून खारी खाऊ वाटली, मस्त चहा आणि खारी खाल्ली आणि सोबतच अननस पण खाल्लं. सध्या तर एवढंच चालू आहे, समोर आलेलं खात बसायचं. त्यानंतर स्वयंपाकाला लागण्याअगोदर मस्त असा भाजीपाला सगळा निवडून घेतला. आता घरून वानुळा म्हणून काशीफळ आलं होतं, खराब होऊ नये म्हणून बाईंनी छानपैकी चिरून ठेवलं आणि आता ताजी ताजी मटकी होती तर म्हटलं चला भाजीला मटकीच करू. व त्यासाठी लसणाची, जिऱ्याची, मोहरीची, सोबतच हळद आणि कांदा लसूण मसाला, धने पावडर ह्या सगळ्यांची छान अशी फोडणी दिली. त्यात कढीपत्ता टाकला आणि मटकी परतून घेतली. आपल्या घरात जास्त भाज्या असल्या तरी एकच प्रश्न पडतो किंवा भाजी नसली तरी एकच प्रश्न पडतो की भाजी काय करायची. आता इथे सगळ्या बाजारात छान अशा पालेभाज्या होत्या, मग तरी पण काय करू म्हणून मटकीच करून घेतली. छान अशी तेलात मिठात मटकी परतून घेतल्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकून मटकी शिजायला टाकली. मटकी शिजूपर्यंत इकडे भाकरी करायला घेतली. आमच्या घरात ग्रेव्हीची मटकीची भाजी असली की बाजरीच्या भाकरी लागतात, एकदा नक्की ट्राय करून बघा. आता मला स्वयंपाक करूपर्यंत बाईने आणि पार्थच्या बाबांनी छान अशा भाज्या निवडून ठेवल्या होत्या आणि इकडे बघा पार्थचं काय चालू होतं. कधी कधी ना या आवाजाने तर इतकं डोकं दुखतं की विचारूच नका, पण एक मन म्हणतं स्क्रीनपासून लांब आहे तेच बेटर आहे. चला आता छान असं जेवायला घेतलं, मटकी, भाकर आणि सोबत भात. आता इथे पार्थला भातासोबत मटकी पण हवी होती आणि त्यासाठी तो मागत होता. आणि छानपैकी पार्थ आता आमच्यासोबत पंक्तीत बसून जेवायला शिकलाय. सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर भांडे आवरलेत आणि सोबत उद्या एकादशी तर बाईसाठी साबुदाणा भिजवलाय. असा काही होता आजचा माझा दिवस. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.